परिषदा 125 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार, कोण शिकस्त खाणार, थोड्याच वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणुकीची मतमोजणी अगदी थोड्या वेळामध्ये सुरू होईल। काही क्षणातच आपल्याला कल हळूहळू हाती येऊ लागतील आणि हे सगळे कल, हे सगळे निकाल अचूक आणि वेगवान पद्धतीने तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकणार आहात। आणि त्यासाठी एबीपी माझाची स्क्रीन आहे, ही टॅली आहे, जी मी आणि अश्विन तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो। स्क्रीनच्या सगळ्यात वरती जिल्हा परिषद सदस्य 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडतायत। 731 जागा आहेत, ज्यापैकी 8 जागा आधीच बिनविरोध आलेल्या आहेत, त्या सिंधुदुर्गामधल्या जागा आहेत। त्यामुळे 771 जागांपैकी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना, शप राष्ट्रवादी आणि इतर यांना किती जागा मिळणार, हे जिल्हा परिषदांचं गणित तुम्ही स्क्रीनच्या बरोबर वरती पाहू शकाल। अश्विन, आणि ह्या दोन्ही बाजूला आपण बघितलं तर नाना जिल्ह्यांचा आपल्याला आकडेवारी दिसते। म्हणजे इकडे बघितलं तर रायगड, रत्नागिरी म्हणजे कोकणातले सगळे जिल्हे असतील, इकडे कोल्हापूर, त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र अन्य ठिकाणचे जिल्हे असतील, तर जिल्ह्यांमधलं चित्र त्या ठिकाणचं ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। आणि आपल्या स्क्रीनच्या खाली जो आकडा आपल्याला दिसतोय तो अर्थातच आहे तो पंचायत समित्यांचा। 125 पंचायत समित्यांचे निकाल लागणार आहेत। जवळपास 1462 जागा आहेत। तर पंचायत समिती कुणाच्या खात्यात जाते, पुन्हा आपण पक्षावाईज ते बघणार आहोत की भाजपकडे किती पंचायत समित्या जात आहेत, शिवसेनेकडे किती, राष्ट्रवादीकडे किती, काँग्रेस, ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतर, तशी संपूर्ण स्क्रीन आहे। आणि अर्थातच टेलिव्हिजनच्या मधल्या भागामध्ये तुम्हाला ताजे दृश्य दिसणार आहेत। त्याचबरोबर बिगटेक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाचे अपडेट। आणि आत्ताच एक अपडेट देते, म्हणजे रेनकोटमध्ये एका कर्मचाऱ्यानं मोबाईल फोन लपवलेला होता, त्याची माहिती समोर येते आणि कर्मचारी मोबाईल लपवून केंद्रावरती जात असताना त्याला पकडण्यात आलं। अश्विन, खरं, कारण अत्यंत कडक आणि काटेकोर नियम आहेत त्यांना, आणि त्याच्यामुळे अर्थातच शासकीय कर्मचाऱ्याचं ओळखपत्र मग पोलिसांनी काढून घेतलेलं आहे। कारण घटनाच अशी घडली आहे, कर्मचारी मोबाईल लपून केंद्रावर नेत होता, मात्र अत्यंत काटेकोर आणि कडेकोट बंदोबस्त आहे, त्याच्यामुळे तो रेनकोटमध्ये लपवलेला मोबाईल शोधण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी मग कर्मचाऱ्याचं ओळखपत्र काढून घेतलं। आणि या जिल्हा परिषद निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या, प्रचार झाला नाही। कारण जिल्हा परिषदा निवडणुकांचा प्रचाराचा प्रमुख टप्पा जेव्हा सुरू झाला तेव्हाच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर सगळा माहोल, सगळा रंग या जिल्हा परिषदेचा एक प्रकारे बदलून गेला। राष्ट्रवादीने तर कुठेच प्रचार केला नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला। एकनाथ शिंदेंनी काही ठिकाणी प्रचारासाठी उपस्थिती दर्शवली, परंतु त्यामध्ये सुद्धा एक दुःखाची किनार होती। कुठेही वाद्य वाजली नाही, डोर टू डोर प्रचारावरती भर देण्यात आला, मोठा तामझाम कुणीही केला नाही। या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक पार पडली। खास करून पुणे जिल्हा आणि बारामती, जिथे पवारांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य मानलं जातं, तिथला निकाल कसा असेल याची उत्सुकता आहे। कारण एक प्रकारे सहानुभूतीची लाट ही स्वाभाविकपणे त्या पक्षासोबत असते, त्या नेत्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत असते, त्यामुळे 2 ठिकाणचे निकाल बघणं सुद्धा तितकंच उत्सुकतेचं असेल। खरं आहे, आणि सुरुवातीला अर्थातच जसं आपण म्हणतोय तसं पोस्टल मतांची मतमोजणी जी आहे ती सुरू होईल। परभणीमधली अपडेट, टपाली मतमोजणी सुरू झाली आहे, तर गुहागर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झालेली आहे। 20 फेऱ्यांमध्ये निकाल येईल, त्यामुळे आता अर्थातच पुढच्या काही तासांमध्ये हे अपडेट्स आपल्याला येत जातील। आधी टपाली मतमोजणी कुठे तर कुठे प्रत्यक्ष मतमोजणी जी आहे ती बघायला मिळते। 20 फेऱ्यांमध्ये निकाल आपल्या हाती येईल। कोकणातला जर मगाशी आपण बघितलं तर शिवसेना कॉन्फिडंट आहे, त्यासोबतच तिकडचं एक वेगळं बॅटल आहे, कारण तिकडे अजून पालकमंत्री हा नेमला गेलेला नाही। रायगडमधनं आपले प्रतिनिधी गणेश मापळकर सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, अपडेट्स काय अगदी थोडक्यात? ज्ञानदा, सध्या मतदान जे निकाल केंद्र आहे त्या निकाल केंद्राबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुकतेने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत आता सध्या पोलादपूर निकाल केंद्राबाहेरची हे संपूर्ण भाजप असतील किंवा इतर पक्षातले सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल, निकालाची चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होतील। भाजप विरुद्ध शिवसेना असा खरं तर संघर्ष या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। आणि एकीकडे बघितलं तर मंत्री भरत गोगावले, दुसरीकडे प्रवीण दरेकर यांची ताकद या ठिकाणी लागली होती। कशा पद्धतीने निकाल हाती येतील? सन्माननीय नेते प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आम्ही लढवत असताना जनतेने एक विश्वास दाखवलेला आहे की एक सर्वसामान्य सगळ्यांना मदत करणारा उमेदवार जे आम्ही दोघंही आहोत, त्या मदत करणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचा मानस सगळ्या लोकांनी तयार केलेला आहे। तेव्हा कोणीही कितीही वल्गना केल्या तरी येणारा गुलाल
हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाचाच असेल असं मी या ठिकाणी नमूद करतोय. दादा काय सांगाल, थोड्या वेळात आपण बघितलं तर हे चित्र स्पष्ट होतील, मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत. सभा देखील तेवढ्याच ताकदीच्या झालेल्या आहेत. धनशक्तीचा या ठिकाणी जास्त उपयोग झाल्या असल्या कारणाने या ठिकाणी जनतेने कुणाला स्वीकारले हे या ठिकाणी समजेलच, परंतु हा माणुसकीचा विजय असेल हे चित्र तुम्हाला या पोलादपूरमध्ये दिसेल. काही तरुण म्हणून आपण या ठिकाणी उभ्या आहात, कशा पद्धतीने या ठिकाणी हा जो निकाल आहे तो हाती येईल? एकंदरीत आपण बघितलं तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये यंदा कमल फुलेल असा देखील दावा प्रवीण दरेकरांनी केला होता. हो, तो दावा करण्यामागचं काहीतरी आमचं विजन आहे जे आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. 15 वर्ष इथे जरी शिवसेनेची सत्ता असली तरी त्याचा कायापालट करण्यासाठी आमच्याकडे एक विजन आहे. ते विजन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या प्रचाराच्या दरम्यान प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणूनच आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे की इथे भारतीय जनता गणेश, पार्टी एकंदरीत आणि रायगडमध्ये राष्ट्रवादी चित्र काँग्रेस असं आहे की भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, प्रत्येकाला विजयाचा विश्वास आहे. आता कुठे कुठे पोस्टल बॅलेट मतमोजणी सुरू झाली आहे, कुठे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रायगडचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत, पण त्याआधी आपण कोल्हापूरला जाऊया. अश्विन, कोल्हापूरला जाऊया. विजय केसरकर आपल्यासोबत आहेत. विजय, कोल्हापूरमध्ये महापालिका निवडणुकीत काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र आता चित्र नेमकं कसं आहे? आता कोणकोणते नेते आहेत ज्यांनी आपलं कसब पणाला लावलंय आणि आता मतमोजणी सुरू झाली आहे का तिकडे? विजय, थोडक्यात. अश्विन, अगदी बरोबर आहे. टपाली मतमोजणीला हो. सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय करवीर तालुक्यातील ही सगळी टपाली मतमोजणी आहे ती देखील या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आणि 10 आमदारांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकामध्ये काटेकी टक्कर आहे ते पाहायला मिळालं होतं आणि आता ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची या ठिकाणी पकड मजबूत असते. मात्र अलीकडच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेनं देखील या ठिकाणी आपलं जाळं आहे ते निर्माण केलेलं आहे. त्यामुळे काटेकी टक्कर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि आता पुढच्या काही वेळातच या ठिकाणी पहिले कल आपल्या हाती येतील, त्याचबरोबर निकाल देखील पहिला आहे तो आपल्या हाती यायला सुरुवात होईल. कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती नेमका कुणाचा झेंडा फडकतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण मिनी मंत्रालय या ठिकाणी मानलं जातं जिल्हा परिषदेला. त्यामुळे 68 जागांवरती कोण बाजी मारतं आणि पंचायत समितीच्या 136 जागांवरती कोण बाजी मारतं हे पुढच्या काही वेळातच लक्षात येईल. अश्विन, खरं तेव्हा तुझ्याकडनं अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर अपडेटवर. ग्रामीण भागात सत्ता कुणाची किंवा ग्रामीण भागात प्राबल्य कुणाचं हे जिल्हा परिषदांच्या निवडणुका ठरवतात. त्यामुळे एक प्रकारे मिनी विधानसभा असं सुद्धा या जिल्हा परिषद निवडणुकांना मानलं जातं, समजलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अश्विन, सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढताना आपण पाहिलेलं आहे, खास करून राष्ट्रवादी. कारण याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि अशा बऱ्याचशा जागा आहेत की ज्या जागांवरती घड्याळच्या चिन्हावरती दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. म्हणजे तुतारी चिन्ह नाही तर घड्याळ चिन्ह घेऊन शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुद्धा उभे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी नेमकं काय होतं हेही पाहणं महत्वाचं असेल. तर इकडे परभणीतली अपडेट येते. जिल्हा परिषदेचा कारभार आज अर्थातच ठरणार आहे, त्यामुळे मतमोजणीसाठीची आता प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होईल, किंवा सुरू झाली असेल. आता जिल्हा परिषदेच्या 54 गटातल्या 247 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य हे पणाला लागतंय. पंकज क्षीरसागर यांच्याकडनं आढावा पाहू. परभणी जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालयातील कारभाऱ्यांची निवड जी आहे ती आज होणार आहे, कारण परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठीची मतमोजणी जी आहे ती काही वेळामध्ये सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर प्रशासनानं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये मतमोजणीची जी आहे ती कक्ष तयार करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर पूर्ण तयारी जी आहे ती मतमोजणीची करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा 3 टेबलवर टपाली मतमोजणी केली जाणार आहे, त्यानंतर 40 टेबलवर सर्व जे 10 गण आहेत आणि 20 पंचायत समितीचे जे गण आहेत त्यांची मतमोजणी केली जाणार आहे. आणि हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आहे, कारण 9 तालुक्यांमध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे. परभणीमध्ये या विद्यापीठामध्ये ही मतमोजणी होते, बाकीच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. आपण जर एक गणित जर बघितलं तर 54 जिल्हा परिषद गटांसाठी जवळपास 247 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठी जवळपास 433
33 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांच्या भवितव्याचा फैसला जो आहे तो आज होणार आहे. तर स्थानिक नेत्यांची जी ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काही नेत्यांच्या घरातील मंडळी सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर उभी आहे. त्यांच्या बाबत मतदारांचा काय कौल असतो, काय कौल होतो हे आता काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे आणि मतमोजणीला जी आहे ती काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. तर बऱ्याच ठिकाणी टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. इकडे सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गण आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी आज मतमोजणी होती आहे. आणि आत्ताची दृश्य आपण सोलापूरची दृश्य पाहतोय. ईव्हीएम उघडायला सुरुवात झालेली आहे. आज स्ट्रॉंग रूम मध्ये ही सगळी ईव्हीएम ठेवली जातात. खरं तर जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम मतदानाचा आणि मतमोजणीचा अजित पवारांच्या निधनामुळे थोडासा बदलला गेला. 3 दिवसांचा शासकीय दुखावटा होता. परभणीमध्ये शिवसेना सध्या एका जागेवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परभणीमध्ये शिवसेनेनं एका जागी आघाडी घेतलेली आहे. तर हळूहळू कल आपल्याला हाती येऊ लागतील. परभणीमध्ये आपण पाहिलं होतं ज्ञानदा, महापालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने काहीसा वर्चस्व तिकडे मिळवलेला होता. आता इकडे शिवसेना आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं परभणीतलं किंवा एकूणातच त्या सगळ्या जिल्ह्यांमधलं चित्र काय असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं आपल्याला स्पष्ट होईल. एकनाथ शिंदेच्या बाजूने पहिला कल गेला. अर्थात शिवसेना आघाडीवरती परभणीची जिल्हा परिषद सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना हे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करतील असं चित्र असताना त्याच पार्श्वभूमीवर आता झेडपीच्या निवडणुका पार पडल्यात. पण महानगरपालिका ह्या शहरी भागांसाठी विशेष महत्वाच्या असतात, तर ग्रामीण भागाची सगळी गणितं ही झेडपीच्या निकालांवरती अवलंबून असतात. त्यामुळे चित्र वेगळं असू शकतं. परभणीमध्ये पहिला कल सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे टॅली सुद्धा थोडीशी बदलली आहे. आधी 8 जागा बिनविरोध झेडपीच्या आलेल्या होत्या, तर सगळ्या सिंधुदुर्गातनं होत्या. 7 भाजपच्या आणि 8 एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची. आता शिवसेनेनं 2 जागी आघाडी घेतलेली आहे. त्यातली 1 जागा त्यांनी जिंकली आहे सिंधुदुर्गात, तर दुसरी परभणीमध्ये ते आघाडीवर आहे. आणि अजून एक कल हाती येतोय ज्ञानदा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने परभणीमधला दुसरा कल जातोय. त्यामुळे आता 1 ऑल अशी सध्याची स्थिती तिकडची. अर्थात एक कल आहेत, आपल्याला निकाल जे आहेत ते अजून काही मिनिटांनी काही तासांनी कळतील. मात्र परभणीमधली अपडेट, एक कल पहिला जो आला आजच्या दिवसभरातला तो गेला शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने, दुसरा कल आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने गेला. तर तिकडे गुहागरमध्ये देखील प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कल हाती येऊ लागतील. कोल्हापुरात देखील मतमोजणी सुरू झालेली आहे. 10 वाजून गेलेत. आपण पाहिलेलं की महापालिकेच्या निकालांमध्ये बराच विलंब झालेला होता. खूप उशिरानं हे निकाल समोर आलेले होते. चित्र नीट स्पष्ट झालेलं नव्हतं. पण आता झेडपीच्या वेळेला 12 जिल्हा परिषदांचे निकाल आज लागणार आहेत. 731 पैकी 13 जागांचे एक प्रकारे निकाल आणि कल हाती आलेले. टॅली कशी बदलली आहे? 731 झेडपीच्या जागांपैकी भाजप 7, शिवसेना 2, काँग्रेस 3, ठाकरे सेना 1. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची अपडेट, कोल्हापूरला आपण मगाशीच बोललो होतो ज्ञानदा, ज्या पद्धतीने काँग्रेसने जोर लावला होता महापालिकेला, म्हणजे सतेज पाटील यांनी जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे केला होता असं म्हणावं लागेल. त्याच काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषदेत देखील आघाडी घेतलेली दिसते. तर पंचायत समितीमध्ये देखील काँग्रेसच 6 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात काँग्रेस ही पुढे जाताना दिसते. 6 ठिकाणी पंचायत समिती आणि त्यासोबतच जिल्हा परिषदच्या जागांवर देखील काँग्रेसने घेतलेली आघाडी. आणि मगाशी विजयनं आपल्याला कोल्हापूरच्या बाबतीत सांगितलं तसं की 3 मंत्री आणि 10 आमदार यांची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे. परभणीमध्ये दोन्ही शिवसेना एकेका जागी आघाडी घेत असल्याचं चित्र आहे. कोल्हापुरात मात्र काँग्रेसनं मुसंडी मारली सध्याच्या प्राथमिक कलांमध्ये, कारण कोल्हापुरात पंचायत समितीत काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे, तर जिल्हा परिषदेत 3 जागांवरती. परभणीचं चित्र काहीसं असं आहे की दोनही शिवसेनांनी, ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, एकेका जागी सध्या आघाडी घेतलेली आहे. आणि अर्थातच एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदेसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे अर्थातच. आणि त्या दृष्टीनं शिवसेनेचे निकाल कसे येत आहेत, त्यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स ग्रामीण भागामध्ये कसा राहतोय हे सुद्धा पाहणं तितकंच रंजक असेल. आणि आपण थोडीशी टॅली पुन्हा एकदा त्यामुळे सांगूया. 731 पैकी 18 ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांचा जर विचार केला तर आपल्याला आता कल समोर आलेले आहेत. भाजप 9, शिवसेना 3, काँग्रेस 4 आता झालेले आहेत. 19 कल झाले. ठाकरेंच्या सेनेच्या बाजूने गेले 3 कल. आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि त्यासोबतच इकडे राष्ट्रवादी अजित पवार यांना अजून खातं उघडायचं आहे. संभाजीनगरचे देखील कल समोर आहेत. भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची स्थिती. परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवरती आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसनं 4 जागांवरती आता आघाडी घेतलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये 6 जागांची आघाडी काँग्रेसनं टिकवलेली आहे. तर परभणीमध्ये दोनही शिवसेनांना एकेका जागेवरती आघाडी मिळवणं सध्या शक्य झालेलं आहे. पण कोल्हापूरमध्ये काँग्रेसची मुसंडी प्राथमिक कलांमध्ये अश्विन पाहायला मिळते. खरं त्याच्यामुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स इकडे कोल्हापूर आणि त्यासोबतच अन्य जागी कसा राहतो पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आताच मगाशी बातमी आली होती त्यानंतर की ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, त्यामुळे आता बघावं लागेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस स्वतंत्र वाटचाल त्यांची सुरू करते का, कारण तसे केडरला आदेश देण्यात आले अशी बातमी समोर आली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतो. आणि महापालिकांच्या निकालांमधनं शहरी भागात ताकद कुणाची आहे हे स्पष्ट झालं. तर आता झडपीच्या निकालांमधनं, जिल्हा परिषद निकालांमधनं ग्रामीण भागावर पकड कुणाची मजबूत आहे हे सुद्धा समोर येणार आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची परिस्थिती आघाडीच्या बाबतीतली. आणि काही दृश्य आपण पाहतोय. खरं अर्थातच इकडे मतमोजणीची लगबग सगळ्यांनाच उत्सुकता आहे. धाराशिवमधली एक अपडेट येते. मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचं कळतंय. काय नेमकं झालं आपल्याला कळेल पुढच्या काही मिनिटांमध्ये. मात्र मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय अशी सध्याची स्थिती धाराशिवमध्ये. मतमोजणी झाली तरी प्रतिनिधी एक पण मध्ये सोडलेला नाहीये. 9 वाजता प्रतिनिधीला तयार नाहीत. काय झालं? दोघी गणाचा मी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद उमेदवार जो आहे संजू सूरज पवार तो अबसेंट आहे. त्याच्या प्रतिनिधी म्हणून मी आलोय. मी एक अर्धा पाऊण तास झालं मी त्यांना विनंती करतोय की मला सोडा, पण ती सोडायला तयार नाहीत. धक्काबुक्कीचा प्रकार आहे. एकदा बघा तुम्ही एकदा. आणि बरोबर 1 तास झालेलं आहे. 1 तास फक्त फिरवा ऐकू येते त्यावरनं एवढं कळू शकते की मतमोजणी केंद्रात आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सध्या पाहायला मिळतोय. प्रतिनिधी असतात पक्षाचे, उमेदवाराचे, जे मतमोजणी केंद्रावर आतमध्ये उपस्थित असतात. तर हेच आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सुरू असल्याचं धाराशिवमधलं चित्र आहे. तिथे सिंधुदुर्गामध्ये 5 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतली आहे, तर शिंदेची शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवरती आहे. बिनविरोधचा जो पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण गेले काही दिवस पाहतोय, त्यामध्ये सिंधुदुर्गाने आघाडी घेतलेली होती. 8 जागा बिनविरोध जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्गातनं समोर आलेल्या होत्या. अश्विन, रायगडमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एकेका ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय. खरं त्यामुळे आता 27 हा आपला आकडा आहे. आपल्याला वरची टॅली जी आहे आपल्या स्क्रीनच्या वरती ते आकडे आता झपाट्याने बदलतात. 28 झाले आता. भाजप 15, शिवसेना 5, काँग्रेस 5, ठाकरेंची सेना 4, 30 पर्यंत गेला आकडा. त्यामुळे झपाट्याने आकडा बदलतोय. रायगडमध्ये शिवसेना भाजप प्रत्येकी एका जागे आघाडीवर. परभणीत दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकेका जागी आघाडीवर. तर सिंधुदुर्गात 5 भाजप 2 शिवसेना अशी सध्याची आघाडीची स्थिती. परभणीत शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे. तर सध्याची 30 जागांची आकडेवारी समोर आली आहे. 15-5 भाजप शिवसेनेला, काँग्रेसला 6, ठाकरेंची सेना 4. राष्ट्रवादीचे दोन्ही ज्या राष्ट्रवादी आहेत त्यांना अजून तरी अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. इतरही अजूनही शून्यावरच आहेत. मात्र 15-5-1-6-4 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा जो आहे त्यांना 1 जागा सध्या आघाडी आपल्याला बघायला मिळते. 731 पैकी 31 ठिकाणचे कल समोर येते. आणि सध्याची जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ती धाराशिवच्या एका मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत, ज्यामध्ये काही कार्यकर्ते, प्रतिनिधी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. त्यांना आत जायचंय मतमोजणी केंद्राच्या आत, पण प्रशासन त्यांना जाऊ देत नाहीये.